तुमचं नाव काय? संगीता राजू चव्हाण, राहणार बार्शी गायकवाडपट्टी. बर, तुमचं या ठिकाणी कोणतं पेशंट ऍडमिट आहे? नात आहे. नात आहे. काय झालं तिला? गटार जाता जाता पाय घसरला होता, पाणी पडलेलं होतं त्याच्यावर घसरला, ती गटारीत पडली, पाय मोडले. बर, मग उपचारासाठी तुम्ही कुठं आणलंय? जगदाळे हॉस्पिटल. मग इथं महात्मा फुले, आयुष्मान भारत किंवा धर्मदाय रुग्णालयाची योजना असते गोरगरीब रुग्णांच्या इलाजासाठी. हे सगळ्या योजना विचारल्या होत्या का? अहो तिथं सर, तिथं बोर्डच नाही. समजा आम्ही करून बघितलं, रात्र दिवस पळापळी केली आम्ही, पण काही उपचार झाला नाही. सर्वांना हात जोडले, पाय पडलो, पण कुणी आमची तक्रार घेतली. बोर्ड म्हणजे कशाचे बोर्ड? धर्मदाय रुग्णालयाचे तुम्ही विचारलं का? इथं धर्मदाय रुग्णालय आहे. धर्मदाय रुग्णालय ती समजा विचारलं आम्ही, पण काय ती योजना नाहीत म्हणले. बोर्डच नाही तर तिथं काय करणार आहे सर? बोर्डच नाही तिथं. म्हणजे ओपीडी मध्ये बी बोर्ड नाही का? नाही सर, आपल्याला लिहिता वाचता येत नाही, आपल्याला काही माहित नाही सर. मग तुम्ही त्यांना कितींदा गेले? पुन्हा कुणाकडे गेले महात्मा फुले योजनेसाठी? समधीकडे त्यांना म्हणलं जी म्हणजे योजना असेल. इथं आरोग्याचे मित्र आहेत जगदाळे मामा हॉस्पिटल मध्ये, डॉक्टर बारसकर पण आहेत. आहेत ना. त्यांना विचारलं का? समजायला विचारलं, त्यांनी आम्हाला म्हणले ही आणा ती आणा. आम्ही समधी चौकशी केली, समजाच आणलं, पण ती म्हणले काय त्याच्यामध्ये नाव बसू शकत नाही. तर आम्ही म्हणलं कोणची ती नाही तर दुसरी योजना सांगा आम्हाला, त्याच्यामध्ये बसवा. आम्ही खूप गरीब आहे, ती करून खाणार आहे, ती त्या योजनेमध्ये बसवा आम्हाला. ती म्हणले तुमचं होतच नाही तर आम्ही तुम्हाला कुठनं बसवायचं? दुसरी कोणती योजना नाही नाही म्हणले, कोणचीच योजना नाही म्हणले. मग त्याच्यामध्ये आम्ही काय करणार सर? आम्ही नाही इलाज होता आमचा. ते करून खाणारे आम्ही रोज ह्याला कामाला जाते ती, त्याला जाते ती, धुण्या भांड्याला जाते ती, अशी व्यवस्था आहे आपली. डॉक्टर लाड यांनी मला ऑफलाईन म्हणले तुम्ही की डॉक्टर लाडनं तुमच्या नातावर उपचार केलेत. हा, त्यांनी केले उपचार, पण ते म्हणले मला तुमची काही मदत करू शकत नाही मी, की ती मला आदेश वरचाच आहे, मी भरू शकत नाही पैसे तुमचे. आता तुमचं बिल किती झालं? आता सध्या 50,000 बिल काढलं. औषध गोळ्याचं तर वेगळंच आहे. औषध गोळ्याचं बी वेगळे? हा, औषध गोळ्याच्या चिठ्ठ्या वगैरे समज आहे सर, आणि 50,000 बिल भरलंय सध्या. आता वेगवेगळ्या म्हणजे तुम्ही डॉक्टर लाडकडे बी गेले, हो, तुम्ही डॉक्टर बारसकर जी महात्मा फुले योजनेचे आहे त्यांच्याकडे बी गेले, हो. आणि धर्मदाय रुग्णालयाची योजना आणि इतर काही योजना आहेत ही बी विचारले. ती कमी म्हणतोय? नाही 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 नाही, आपण नाही. आम्हाला जर ती विचारायचं असतं तर तुमच्या पुस्तक आलो नसतं सर. का कुणीतरी आमचं गोरगरिबाचं काहीतरी उपचार करावं म्हणून त्याच्यासाठी योजना आम्ही विचारली. म्हणजे माझ्याशी पुन्हा संपर्क साधला? हो. आता तुम्हाला हॉस्पिटल कडून न्याय भेटना? हा, न्याय भेटना. आपल्याला लय कोशिश केली पण त्याची काही न्याय भेटना आपल्याला. त्याच्यामुळे आपण कोणतरी ओळखीचं असेल किंवा त्यांना विचारावं काय याच्यावर शासनाकडनं आपल्याला काय उपचार भेटतील का नाही भेटतील काही. आता जगदाळे हॉस्पिटलमध्ये गोरगरिबाचं योजनेमध्ये बसल्यानंतर सर्व काही होतं, मग आमचं का होत नाही सर? तुम्ही सगळ्यांना भेटून घेतलं म्हणायचं? हो सर. आलेत का? हो. इकडेच राहू का मग? त्या दिवशी समोर या, तुम्ही असं या. हा, नमस्कार, मी अजय दिगंबर पवार, दबंग मराठी या फेसबुक, व्हॉट्सअप काय सोशल माध्यम असतील त्याचा पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ता. पांढऱ्या कोटातील काळे धंदे करणारे घोटाळ्याची एक गोष्ट, आज भाग 17वा. पुन्हा एकदा मी जगदाळे मामा हॉस्पिटलच्या बाहेर आहे. गेल्या 4 महिन्यापासून गोरगरिबाला महात्मा फुले जीवनदायिनी योजना असेल, आयुष्मान भारत योजना असेल किंवा धर्मदाय रुग्णालय असल्याने शासनाची 41 क प्रमाणे योजना असेल. आता धर्मदायाची शासकीय योजना काय आहे, 41 क काय आहे, तर ज्या रुग्णाचे वार्षिक उत्पन्न लाखाच्या आत असेल त्यांना ओपीडी फ्री आहे, शस्त्रक्रिया फ्री आहे, औषध गोळ्या फ्री आहेत, सर्व लघवी
रक्ताच्या तपासणी फ्री आहे, स्कॅन फ्री आहे. पण या बाबतीत आपण वारंवार जागदाळे मामा हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटला तक्रारी देतोय, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाला बार्शीच्या तक्रारी देतोय. सदर जागदाळे मामा हॉस्पिटल बार्शीच्या आरोग्य कमिटीवर डॉक्टर BY यादव अँड मंडळी आहेत. त्यांना मी नेहमीच असेच गोरगरिबाचे हक्क मारतात, गोरगरिबाची आर्थिक लूट करतात, म्हणून त्यांना मोगॅम्बो आणि मंडळी म्हणतो. आता ताईचं म्हणणं तुम्ही ऐकलं, त्यांची नात ज्याचा पाय तुटलाय त्याची दुर्दशा झाली, दरबारीला तक्रारी देऊन सुद्धा संबंधित जागदाळे मामा हॉस्पिटल बार्शीचे रुग्णाला योग्य ते मार्गदर्शन करत नाही. या बाबतीमध्ये आपण सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालय सोलापूर, तेथील अधीक्षक, तिथले आरोग्य निरीक्षक यांना तक्रारी दिल्यात. अनेक खूप रुग्णांच्या तक्रारी मी त्या ठिकाणी सोलापूरच्या धर्मदाय सहाय्यक आयुक्त कार्यालयात दिलेल्या आहेत. त्यात आपली तक्रारी चालू आहे, खूप रुग्णांच्या बी तक्रारी चालू आहेत. मी मध्यंतरी सोलापूरला सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयात गेलो, त्या ठिकाणी माझी हेरिंग होती. मी 2 रुग्णांच्या तक्रारी होत्या ती सोबत पुरावा म्हणून दिल्या. मग उलट तेथील अधीक्षक यांनीच मला म्हणलं 2%चा सेस असतो, तिथं सर्वांना दिलं जातं. आणि ह्यांच्याच कार्यालयाकडून मला एक पत्र आहे धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून की 2020 ते 26 या कालावधीमधील रुग्णांच्या नोंद वह्या इथं उपलब्ध नाही. आता बघा, म्हणणार हेच आणि विचारणार हेच, आणि गोरगरिबाचे ससे होलपट. अहो खायचं किती असतं, गोरगरिबाच्या आशीर्वाद घ्यायचं. बघा डॉक्टर यादव साहेब म्हणलो, मोगॅम्बो म्हणतोय तरी अनेक साहेब म्हणतोय. गोरगरिबाच्या दुवा घ्या, त्याच्या डागा तर तुमच्या आहेतच, पण गोरगरिबाच्या दुवा घ्या. त्यांचे शाप तुम्हाला नीट जगू द्यायचे नाही, त्यांच्या शापानं तुमचं भस्म होईल हो सगळं साम्राज्य. मोठे मोठे जहाज, मोठमोठ्या सत्ता छोट्याशा छिद्रामुळं, छोट्या बंडखोरीमुळं लयाला जातात. आता ताईची व्यथा आपण ऐकली. ते तर जाऊ द्या सर, आपलं म्हणणं एवढं आहे की तुम्ही मोठ्या माणसावर क्यू नाही केले तर तिला छोटीशी 6 वर्षाची मुलगी आहे त्याच्यावर तर तुम्ही रहम करायला पाहिजे, त्याची तर दयामाया करायला पाहिजे, मग त्याचा तर उपचार करायला पाहिजे. तर आमचं म्हणणं एवढं होतं की तुम्ही मोठ्याला तुम्ही हे घटू शकत नाही, आपल्या गोरगरिबालाही नाही करायला पाहिजे. तुम्ही गोरगरिबाला तर तुम्ही सहकार्य करायला पाहिजे, आमचं म्हणणं एवढंच आहे. आणखीन एकदा पोट तिडकीनं ते काय म्हणतात ते बघा. PCDची औषधं सुद्धा जी गुणवत्ताहीन आहेत, त्या बाबतीत जागदाळे मामा हॉस्पिटलमधील दोन्ही मेडिकल PCDची औषधं सर्रास गोरगरीब रुग्णाला देतात, त्याची गुणवत्ता कमी आहे. जे 2 दिवसात रुग्ण नीट व्हायचा ते 8 दिवस रुग्ण नीट होण्यात जातं. मी डुप्लिकेट PCD आहे म्हणत नाही, म्हणून मी ह्यांची ही अन्न औषध प्रशासनाकडे तक्रार केलेली आहे की मेडिकलची चौकशी व्हावी. आणि डॉक्टर चिठ्ठी जेव्हा लिहून देतात, त्या चिठ्ठीवरचं अक्षर आणि त्या चिठ्ठीवरचं औषध फक्त जागदाळे मामा हॉस्पिटलमध्ये मिळतं, बाहेर भेटत नाही. हे एक महत्वाचा मुद्दा आहे. मी वारंवार तेच गोष्टी म्हणतोय की ह्या गोरगरिबाचं खाणं, गोरगरिबाला त्रास देणं हे कुठवर जागदाळे मामा हॉस्पिटल बार्शी करणार आहे, किंवा त्यांचे संचालक मंडळ कुठवर गोरगरिबाला पिळवणूक करून त्यांचं आर्थिक शोषण करणार आहे. आज सदर ह्या ताईसाठी मी पुन्हा सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांच्याकडे तक्रार देणार आहे की ह्या ताईचे पैसे जे गेलेत, त्यांना जी योजना भेटलेली नाही धर्मदाय रुग्णालयाची जी 41 क प्रमाणे, ते बी भेटण्यासाठी मी ताईला म्हटलोय की बाई ताई, एक भाऊ म्हणून मी तुझी मदत करेन. आणि जागदाळे मामा हॉस्पिटलनं आता तरी गोरगरिबाचं कुठंतरी कल्याण करण्याची भावना घ्यावी ह्या अपेक्षा बाळगतो. आणि जोपर्यंत गरिबांना न्याय भेटत नाही तोपर्यंत मी गरिबांसाठी झटत राहणार. आता प्रत्येक लाईव्हला म्हणतो खोटे गुन्हे करतो, ह्याव करतो, त्याव करतो, करू दे, मला काही परवा नाही त्या गोष्टीची. आणि एक सदर जागदाळे मामा हॉस्पिटललाच मी टार्गेट करतो किंवा त्याच्या विरोधात माझी काही दुश्मनी आहे असं काही नाही. मला बार्शी तालुक्यातून, सोलापूर जिल्ह्यातून, महाराष्ट्रातून कोणत्याही हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये कोणाचेही फोन आले तर मी त्यांना सहकार्य करणार आणि ताईला न्याय मिळवून देण्याचा मी प्रयत्न करणार.
आपण इथं आत्ता थांबतोय, पण ताईच्या न्यायासाठी आपण भांडत राहणार एवढे बोलतो मी थांबतो.